घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले. इंधन तुटवडा. मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया. म्हणाले, पॅनिक तयार करू नका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात राज्यात गॅस आणि इंधनाचा तुटवडा होत असल्यासंदर्भात भूमिका मांडली. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या 60 रुपयांच्या दरवाढी संदर्भातील प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढलेले आहेत. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की लोकांमध्ये चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करू नका. भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातील भूमिका मांडलेली आहे. भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशाप्रकारे मोदीजींनी पाऊल टाकलेलं आहे हे आपल्यासमोर आलेलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून याचा फटका भारतालाही बसतो आहे. सध्या देशात LPG गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे आणि याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झालेला आहे. कमर्शियल LPG गॅसचे दर अचानक 150 ते 200 रुपयांनी वाढलेले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय कसा पुढे चालवायचा हा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिलेला आहे. दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरातही 60 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. त्यातच गॅस सप्लायही काही शहरात बंद पडल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली. असा कुठलाही प्रकार माध्यमांनी लोकांना सांगून पॅनिक करू नये. भारत सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. सुरू आहे युद्धाचा फटका भारताला सुद्धा बसेल असं सुद्धा शक्यता वर्तवली जाते. 60 रुपयांनी गॅस सुद्धा मागलाय. कसं पाहता काय आव्हान करा लोकांना या संदर्भात? बघा, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना सांगतो आणि विशेषतः माध्यमांना सांगतो, लोकांमध्ये पॅनिक तयार करू नका. भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे. भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशा प्रकारे मोदीजींनी पावलं उचलली आहेत ही आपल्यासमोर आलेली आहेत. 2-3 दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठ्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं अशी कुठलीही कमतरता होणार नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे. जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.